महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी एमआयएमचा प्रचार प्लॅन प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एबीपी माझाला सांगितलाय। 3 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्र पिंचून काढणार आहेत। त्यामध्ये गोवंडी, भिवंडी, मुंब्रा, मुंबई, अमरावती, अकोला, धुळे, जालना, नांदेड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरचा समावेश असेल। असदुद्दीन ओवैसी आज गोवंडीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करतील। हैदराबाद आणि बिहारमधील आमदारही प्रचाराच्या मैदानात उतरत आहेत। तर उत्तर प्रदेशातील आमदारांचा 40 जणांची टीम मुंबईवर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार म्हटलं की दोन भावांची आठवण येते, ओवैसी बंधूंची। त्यांचा काय प्लॅन आहे? नाही, नक्की ते पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी जाणार आहे। ओवैसी साहेबांची सभा जी आहे 3 तारखेपासून मुंबईवरून ते सुरुवात करत आहे आणि त्याच्यानंतर ते जिथे जिथे आमचे उमेदवार आहे तिथे सगळीकडे जाणार आहे। 3 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत ते महाराष्ट्रामध्येच राहणार आहे आणि जे लहान भाऊ आहे अकबरुद्दीन ओवैसी तेही महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्यांचीही सभा होणार आहे। कुठे कुठे? सगळीकडे आम्ही प्लॅन केलेली आहे, कुठेही सोडणार नाही आहे। आणि त्यांच्या व्यतिरिक्त जे आहे आमचे बिहारचे जे आमदार आहे तेही इथे येणार आहे। उत्तर प्रदेशची जी टीम आहे ते उत्तर प्रदेशची ही टीम इथे येणार आहे आणि सगळं मिळून ते आता कॅम्पेनिंग खूप जोरात करणार आहे। किती उत्तर प्रदेशचे लोक प्रचारात? उत्तर प्रदेशचे आमचे जे पदाधिकारी आहे, कारण भिवंडी, मुंब्रा आणि मुंबईच्या अनेक ठिकाणी असं आहे की उत्तर भारतीय खूप सारे आहे, तर बहुतेक त्या ठिकाणी जे आहे ते आमचे उत्तर प्रदेश आणि बिहारची जे टीम्स आहे ते भिवंडी, मुंब्रा आणि मुंबई या ठिकाणी असणार आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।